आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे. त्यांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल, पण कोणी भेटलं आहे अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं. आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये. हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नाशिकचे भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तुमचं म्हणणं असं आहे की कुणीही या प्रकरणात राजकारण करू नये. त्यांच्याकडे कोण कोण गेले, कधी गेले, विरोधी पक्षातले कोण गेले याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. तर साहेब, तुमचा सुद्धा एक फोटो समोर आलेला आहे त्यांच्यासोबत. तर तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला. त्यांचं पूर्ण इन्व्हॉल्वमेंट यामध्ये आहे की नाही हे अजूनही सिद्ध झालेले नाही, तरी त्यांचा राजीनामा तुम्ही घेतला. तर तुमचा पण अशोक खरातसोबत फोटो आहे, तर तुम्हीही राजीनामा दिला पाहिजे जबाबदारी स्वीकारून, असं एक महाराष्ट्रातील नागरिक म्हणून माझं वैयक्तिक मत आहे. साहेब, तुम्ही म्हणता विरोधकांनी या प्रकरणात राजकारण करू नये आणि विरोधकांचे सुद्धा सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. तर साहेब, विरोधक आणि तुम्ही हे कुणी राज्यामध्ये राहिलंच नाही, राज्यामध्ये विरोधक राहिलंच नाही. राज्यामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या देवेंद्र फडणवीस या माणसाच्या सांगण्यावरून घडत आहेत. त्यामुळे साहेब, आम्हा जनतेला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. या प्रकरणात जे कोणी अशोक खरात सोबत आहेत त्यांच्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. अगदी तुम्ही सुद्धा. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और महाराष्ट्र को नहीं लूटने दूंगा. जय जवान जय किसान.